सुपारी फोडून लग्न ठरल्याचा देखावा, 5 लाखांचा चुना लावून वधू पसार. लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून 2 कुटुंबाची तब्बल 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आटपाडी तालुक्यात उघडकीस आला आहे. सुपारी फोडून लग्न ठरल्याचा देखावा उभा करत आरोपींनी विश्वास संपादन केला आणि नंतर पोबारा केला. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी धनाजी शिवाजी कदम वय 60, शेती व्यवसाय, राहणार कौठुडी, तालुका आटपाडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक 18 ते 20 मार्च 2025 दरम्यान कौठुडी, दिघंची तसेच शीतलादेवी मंदिर, बारड, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड येथे हा फसवणुकीचा प्रकार घडला. धनाजी भीमराव शिंदे, राहणार घाटनांद्रे, तालुका कवटेमहाकाळ व पोलू शंकर गिरी, राहणार शेणी देऊळप, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड यांनी संगनमत करून फिर्यादीच्या मुलासाठी योग्य मुलगी शोधून लग्न लावून देतो असे सांगितले. पोलूगिरीच्या मदतीने आरती नावाच्या तरुणीला शीतलादेवी मंदिर, बारड येथे आणण्यात आले. तेथे सुपारी फोडून लग्न ठरल्याचा देखावा उभा करत फिर्यादीकडून 2,50,000 रुपये रोख घेतले. मात्र लग्न होण्यापूर्वीच ही तरुणी दिघंची येथून अचानक निघून गेली. संशय बळावल्यानंतर चौकशी केली असता हाच प्रकार फिर्यादीचे पाहुणे दत्तात्रय सुभाष काशीद यांच्याबाबतही झाल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी त्यांच्याकडूनही लग्न लावल्याचा भास निर्माण करून 2,50,000 रुपये उकळले होते. मात्र संबंधित मुलगी अवघ्या 30 ते 40 दिवसातच सासर सोडून पसार झाली. आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच धनाजी कदम यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. चौकशी अंती व उपविभागीय पोलीस अधिकारी विटा यांच्या लेखी परवानगीने दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण 5 लाख रुपयांची फसवणूक झाली असून आरोपींच्या शोधासाठी आटपाडी पोलीस पुढील तपास करत आहेत. लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.